उत्तर नागपूर मतदारसंघात विकास इंडिया पार्टीचे उच्च शिक्षित उमेदवार ॲडव्होकेट संतोष चव्हाण आपल्या अनोख्या प्रचार शैलीमुळे चर्चेत आहेत. ते पूर्ण मतदारसंघ आपल्या कारवर फिरून पिंजून काढत आहेत. सोबतच दुपारी कोर्टात वकिली करायची, नंतर विधानसभा निवडणुकीचा प्रचार करायचा. मतदारसंघाचा विविध समस्यांवर त्यांचा अभ्यास मतदारांना आकर्षित करत आहे. मी ॲडव्होकेट संतोष तुळशीराम चव्हाण आणि 57 उत्तर नागपूरमधून निवडणूक लढवत आहोत. माझ्या पार्टीचं नाव आहे विकास इंडिया पार्टी आणि दिल्लीमध्ये रजिस्टर्ड आहे आणि छोटी पार्टी आहे आणि त्या छोट्या पार्टीचा मी दलित उमेदवार आहोत. आणि माझा असा उद्देश आहे की ज्या बलाढ्य पार्ट्या आहेत त्या पार्ट्यांच्या विरोधात मला लढायचं आहे आणि ते जिंकण्याचाच आहे. आणि लोकांना एक उदाहरण देऊन कमी पैशात आणि बिना खर्च केल्यानंसुद्धा नाव लढू शकतो हा माझा उद्देश आहे. तर तुमचे काय मुद्दे आहेत उत्तर नागपूर? माझा उद्देश तर असा आहे, माझा मुद्देही असे आहे की माझं उत्तर नागपूर जे आहे, मी या उत्तर नागपूर राहतो, नाका नंबर 2 स्लम एरिया आहे आणि इकडे नारानारी जो आहे हा अति स्लम एरिया आहे. तर ह्या 2 एरिया जर पाहायला तर याच्यामध्ये विकास अजून पोहोचलेला आहे आणि भ्रष्टाचारामुळं या आपल्या नागपूरचं उत्तर नागपूरचं सर्वात जास्त वाटोळ झालेलं आहे. इथे काही पाण्याच्या तुम्ही टँकरनी पाणी जातं. एज्युकेशन नाही आहे उत्तर नागपूरला. एकच कॉलेज आहे PWS, दुसरं कोणतंही कॉलेज नाही आहे. इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे. इथे शिक्षणाचं सर्वात मोठी खंत आहे. नागपूरला जी अभिशाप म्हणून उत्तर नागपूर आहे, तर ती पूर्तता करायची. आणि विशेष म्हणजे उत्तर नागपूरला कोणतंही सरकारी हॉस्पिटल छोटंसं इंदोरा चौकामध्ये आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, छोटंसं हॉस्पिटल आहे. पण आमचा उद्देश आहे की खूप मोठं बनवायचं आणि जवळपास 5 मोठे सरकारी हॉस्पिटल असले पाहिजे. शिक्षणाचं हब बनलं पाहिजे. इथे विद्यार्थी भाड्यानं राहायला आले पाहिजे, देशातून लोक राहायला आले पाहिजे. हा आमचा उद्देश आहे. आम्ही एज्युकेशनवर काम करणारा, शिक्षणावर काम करणारा, म्हणजे स्वास्थ्य जे आहे, स्वास्थ्य सुविधा आणि रोजगार यावर आम्ही काम करतो. सर, तुम्ही लोकांना भेटत आहात प्रचारासाठी, तर लोकांचा रिस्पॉन्स काय आहे? सर, लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा एक व्यक्ती असा आहे की स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःचा प्रचार करतो. माझ्याकडे कोणतंही दुसरं साधन नाही. मी माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतो आणि छोटे बॅनर्स वगैरे लावले आणि मी स्वतःच प्रचार करतो आणि स्वतःच फिरतो. त्यामुळे लोकांना असं वाटतं की नाही, हा एक व्यक्ती असा आहे की तो स्वतःचा प्रचार करतो आणि याला मत दिलं पाहिजे. आणि माझा उद्देश पण लोकांना सांगतो की मी तर पैसा खर्च करणार तर भ्रष्टाचार पण करणार नाही आणि मी तिथे मुंबईला जाऊन बसणार. तर तुम्ही EVM विरोधात जरी पण लढाई लढत आहे तर शॉर्टमध्ये सांगू शकता की सर, माझा सर्वात पहिला जो नारा असतो, मी लोकांना जेव्हा भाषण देतो किंवा माझा जो रेकॉर्डेड आहे भाषण, त्याच्यामध्ये मी EVM मुर्दाबादच म्हणतो, चुनाव आयोग मुर्दाबादच म्हणतो. आणि माझा इलेक्शन कमिशनवर मुळीच विश्वास नाही आणि EVM हटली पाहिजे याच्यासाठी माझे आतोनात प्रयत्न चालू आहे. इव्हन मी इलेक्शनमध्ये त्या सिस्टीमवर लढत आहोत, पण मी EVMच्या विरोधात आहोत आणि माझा नारा फक्त EVM हटाव देईल. उत्तर नागपूरसाठी तुमचं विजन काय आहे? उत्तर नागपूरचं आताची सर्वात मोठं एक आंदोलन चालू आहे आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारायण. तिथे 130 एकर जी जागा आहे ती 130 एकर जागा मला त्या आंदोलन करायच्या हाती सोपवायची आहे आणि तिथे पहिल्याच अधिवेशनामध्ये 100 करोडचा फंड पास करून द्यायचा आहे. दुसरं, दीक्षाभूमी येथे ज्या आजूबाजूची सगळा परिसर मला घ्यायचा आहे दीक्षाभूमीसाठी आणि तिथे देशात जगातली सर्वात मोठी उंच मूर्ती बाबासाहेबांची लावायची आहे. त्यांच्या पायाच्या खाली सुप्रीम कोर्ट, त्यांच्याच पायाच्या खाली इलेक्शन कमिशन आणि संसद या तिघांच्या प्रतिकृती लावायच्या आहे. यांच्यामुळं ह्या संस्था आहे, यांच्यामुळं ते नाही आहे. त्यांनी संविधान बनवलं म्हणून या तिन्ही संस्था आहे, म्हणून त्यांच्या पायाच्या खाली, बाबासाहेबांच्या पायाच्या खाली या तिन्ही संस्था, सुप्रीम कोर्ट, इलेक्शन कमिशन आणि संसद यांच्या प्रतिकृती लावायच्या. मला दाखवायचं आहे की यांची अवकात एवढीच आहे. यांनी जास्त चढू नये. संविधान आहे, बाबासाहेबांना संविधान दिलं आणि संविधान म्हणून ह्या तिन्ही संस्था आहेत. तर नागपूरमध्ये 6 मतदारसंघ आहेत नागपूर शहरमध्ये, तर त्याच्यातून सर्व मतदारसंघात इंडस्ट्रीयल हब काही ना काही आहे, पण उत्तर नागपूरमध्ये एकही इंडस्ट्रीयल हब नाही. तर तुमचं एक होता सर वांद्र्याला उत्पलवाडीचा, पण ते त्यांनी भ्रष्टाचारानं ते बंद झालेला आहे. मला तर इंडस्ट्रीयल हब आणि एज्युकेशन हब बनवायचा आहे, हा माझा एकमेव उद्देश आहे. आणि मी तर इंटरनॅशनल पार्कबद्दल बोललो तर तो 130 एकरचा जो इंटरनॅशनल पार्क बनेल हा जगातील सर्वात सुंदर पार्क बनेल. तिथं सगळे एज्युकेशनल आणि फक्त माहिती आणि तंत्रज्ञानावर काम होईल, हाच माझा उद्देश आहे. तर तुमचं नागपुरातील तब्बल 35 उमेदवार उभे आहेत. बरोबर आहे. तर याच्याबद्दल तुमचं काही मत? सर, त्याच्यामधले माझ्या असा विचार आहे, कारण मला 2-3च असे उमेदवार दिसतात जे हाडाचे उमेदवार आहेत. बाकीच्या सगळेच्या सगळे
कोणी काँग्रेसने उभा केलेला आहे, कोणी बी जे पीने उभा केलेला आहे. तर हे दोघं जे आहे बाकीचे सगळे उमेदवार म्हणजे 2-3 उमेदवार सोडले आणि 2-3 हाडाचे उमेदवार. मी आताही सांगतो तुम्हाला, आमची BSP हे RSSसाठी काम करते. त्यांना जे RPI वगैरे आहे किंवा BRSP वगैरे आहे किंवा प्रकाश आंबेडकर या पार्ट्या ह्या सगळ्या RSSला सपोर्ट करतात. इव्हन जे MIMच्या ज्या कार्यकर्ते आहे त्यांनी जे उभे केलेले आहे हे सुद्धा RSSला सपोर्ट करतात इंडायरेक्टली. माझा सगळा त्यांच्यावर आरोप आहे की हे लोक केवळ RSSसाठी काम करतात आणि त्यांचा उद्देश केवळ RSSला जिंकून द्यायचा आहे. त्यांना लोकतंत्र नको आहे, त्यांना फक्त हुकुमशाही पाहिजे.